ते मी नंतर सांगतो ना, म्हणजे आता नंतर सांगतो. इतक्या वर्षानंतर आपण हे बाहेर काढतो याचं कारण असं आहे की संधी त्या ठिकाणी मला आमच्याकडे आली नाही. कदाचित पार्लमेंटमध्ये असतो किंवा असेंब्लीमध्ये आमचं कोणी असतं तर हा आम्ही इश्यू त्या ठिकाणी रेस केला असता. पब्लिकली बऱ्याच ठिकाणी असताना रेस करण्यात आलेला आहे. परंतु आज उज्ज्वल निकम हे स्वतःच कॅन्डिडेट आहेत, पार्लमेंटमध्ये जाण्याचं ते बोलतात आहेत. तेव्हा म्हणून मी मगाशी म्हटलं की पार्लमेंटमध्ये नॅशनल ऑनेस्टी असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तेव्हा नेशन फर्स्ट या हिशेबाने उज्ज्वल निकम यांनी बोलावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो. याचा उल्लेख आहे ऑलरेडी. शमशुद्दीन मुश्रीफ यांनी जे पुस्तक लिहिले त्यांनी हाच आरोप केलेला. माझं म्हणणं असं आहे की आत्ता ते ह्याच्यामध्ये बऱ्याच थिअरी झाल्यात किंवा तिथे असणारा इव्हन बिहारमधली जी असणारी हायकोर्टामधली मॅटर होती त्याच्यामध्ये सुद्धा अनेक अनआन्सर्ड इश्यूज रेस करण्यात आले होते. परंतु शासकीय यंत्रणेमध्ये जे बसलेले आहेत ते बीजेपीमधले बसलेले आहेत, ते काँग्रेसमधले बसलेले आहेत आणि ते एनसीपीमधले बसलेले आहेत. आणि हे तिघही त्यावेळेस सत्ताधारी होते अशी परिस्थिती आहे. ही माझ्या दृष्टीने आम्ही असं म्हणतो की पहिली संधी आम्हाला मिळालेली आहे की ज्याच्यामध्ये उज्ज्वल निकम यांना आम्ही डायरेक्टली प्रश्न विचारू शकतो, कारण आज ते कॅन्डिडेट आहेत. यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलं. जेव्हा आम्ही या संदर्भात प्रश्न विचारला तर त्यांनी सांगितलं की जरी करकरेंच्या शरीरात घुसलेल्या ज्या 5 गोळ्या आहेत तरी कसाबच्या बंदुकीतून नाही निघाल्या असल्या तरी तिथले परिस्थितीचे जे पुरावे आहेत प्रत्यक्षदर्शी जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की त्यांनी खोटं बोललेलं आहे. मी याचं सरळ सांगतो. याचं कारण असं आहे की ज्या बुलेट्स करकरेंच्या आणि सालसकरांच्या शरीरातून मिळाल्या त्या जर कसाब आणि अबू इस्माईल यांनी वापरलेल्या बंदुकीशी नसतील, त्याच्याशी मॅच होत नसेल तर त्याला तो तिसरा आहे की ज्यांनी चालवलेला आहे तो तिसरा कोण आहे, अननोन पर्सन कोण आहे तो. संशय घेतला जातोय एखादा आरएसएस. माझं म्हणणं असं आहे कोणी असेल, माझं म्हणणं असं आहे की हा एक सिनियर वकील म्हणून हा प्रश्न उज्ज्वल निकम यांना पडलाच पाहिजे होता. एक सिनियर लीडिंग क्रिमिनल लॉयर आहेत, ते साधे सुधे नाही आहेत. त्याच्यामुळे असणारं